नमस्ते, मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। कुछ भी हट करने का लेकिन ईगो नहीं हट करने का हा सिंगममधला डायलॉग तुम्हाला आठवतच असेल आणि हा डायलॉग सांगण्याची वेळ ती आली बीड पोलिसांवरती। ज्या वाल्मिक कराडच्या प्रकरणामुळे बीडच्या पोलिसांवरती टीका होत होती तशीच टीका त्यांच्यावरती दुसऱ्या प्रकरणावरून होत होती आणि ते प्रकरण होतं सतीश भोसले उर्फ बोक्याचं। हा जो बोक्या आहे हा बोक्या भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याजवळचा मानला जात होता। त्याच्याविरुद्ध अनेक काही गुन्हे होते आणि त्या गुन्ह्यांचा उलगडा या सगळ्या गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना होत होता। त्याच्या काही जुन्या क्लिप्स, त्यानं कशी मारहाण केली, बॅटनं कशी मारहाण केली, त्यानं कोणाचा दात कसा पाडला, ढाकणे कुटुंबियाला कसं जोरदार त्यानं ठोसा लगावला, हे सगळे व्हिडिओ फुटेज बाहेर आलेले होते। आणि याच्यावरती ह्या बोक्याचं प्रकरण थांबलं नाही तर त्याच्याविरुद्ध त्यानं हरणांची शिकार केल्याचं देखील पुढे आलेलं होतं। त्याचे नोटा उडवतानाचे फोटो, व्हिडिओज हे सगळ्यांच्या पुढे आलेले होते आणि या बोक्याच्या विरोधात जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हापासून तो फरार झाला। एकतर वाल्मिक कराड आणि त्या सगळ्या आरोपींना पकडण्यामध्येच बीड पोलिसांना इतका वेळ लागला होता की तेव्हाच त्यांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्न निर्माण झालेला होता। आता हा जो बोक्या आहे हा बोक्यासुद्धा पोलिसांना गुंगारा देऊन सुटून गेला, म्हणजे त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले, नवीन तक्रारी देखील आल्या, पण त्या बोक्यानं अचानकपणे त्याच्या गावातून पळ काढला। बरं, पळ काढला याच्यावर इथपर्यंत ठीक होतं। त्यानंतर त्यानं एका TV चॅनलला देखील मुलाखत दिली, मला वाटतं TV9 असावं, TV9ला देखील मुलाखत दिली आणि त्या TV9च्या मुलाखतीमध्ये तो असं म्हणतो आहे की माझ्यावरती झालेले सगळे आरोप खोटे होते किंवा खोटे आहेत आणि त्यामुळं मला अटक होणं हे योग्य वाटत नाही। अटकपूर्व जामिनासाठी मी प्रयत्न करतो आहे, तो एकदा मिळाला की पोलिसांना मी शरण जाणार आहे। म्हणजे बोक्याचा प्रयत्न असा होता की आपल्या अटीवरती आणि शर्तीवरतीच पोलिसांना शरण जायचं। त्यासाठी तो काय बीड सोडून पुणे कुठकुठे इतर शहरांमध्ये फिरत राहिला। आता ही जेव्हा मुलाखत पाहिली तेव्हा साहजिकच बीड पोलिसांचा इगो हर्ट झाला। म्हणजे आधीच ते पोलीस इतके दुखावलेले आहेत, आधीच त्यांच्या एकूण सगळ्या कार्यक्षमतेवरती प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्या बोक्यानं सगळ्या त्यांच्या जखमेवरती जोरदारपणे मीठ चोळलेलं होतं। बरं, मीठ चोळल्यानंतर त्यानं तो तिथपर्यंत थांबला नाही, फरार होऊन तो थांबला नाही, त्यानं मुलाखत देऊन त्या जखमेवरती मीठ आणि मिरची असं दोन्ही टाकून अक्षरशः पोलिसांच्या नाकात दम आणलेला होता। जेव्हा काही पत्रकार बीडच्या SP भेटायला गेले तेव्हा बीडचे SP असं म्हणाले होते, हम तो उसको पकडेंगे, देखता है वो कहाँ कहाँ भागेगा। तर जेव्हा SP देखील त्याची धग जाणवू लागली तेव्हा मात्र पोलीस यंत्रणा पूर्णपणे कामाला लागली। त्याचे नातेवाईक असतील, मित्र असतील, तो जो पत्रकार आहे ज्याने मुलाखत घेतली, अगदी गाडीमध्ये बसून मुलाखत घेतलेली होती, त्या पत्रकाराकडे चौकशी झाली। बोक्या कोणता मोबाईल नंबर वापरतो आहे त्याची पडताळणी झाली, पण बोक्याचा मोबाईल हा बऱ्याचदा स्विच ऑफ येत होता, त्यामुळे त्याचं लोकेशन शोधताना थोडा पोलिसांना विलंब होत होता। पण ज्या क्षणी बोक्याचा मोबाईल सुरू झाला आणि पोलिसांना देखील आश्चर्याचा धक्का बसला की तो प्रयागराजमध्ये असल्याचं स्पष्ट झालं। आता प्रयागराजमध्ये असल्यामुळे बीडच्या पोलिसांनी पुणे पोलिसांची मदत घेतली, प्रयागराजच्या पोलिसांची मदत घेतली आणि त्यानंतर बोक्याला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलं। आता बोक्यानं प्रयागराज हेच ठिकाण का निवडलं असावं, तर तिथे एक तर भरपूर गर्दी अजूनही आहे, म्हणजे कुंभमेळ्यामुळे तिथे कोट्यवधी भाविक येऊन गेले, स्नान करून गेले, अजूनही त्या ठिकाणी भाविकांचा लोंढा काही थांबलेला नाही आहे। त्यामुळं बोक्याला असं वाटलं असावं की त्या ठिकाणी एवढी मोठी गर्दी आहे, आपल्याला ओळखणारं कोण असेल तिथे, त्यामुळं त्यानं प्रयागराजचा मार्ग पत्करला असावा। पण पोलिसांना ज्या क्षणी कळालं की बोक्या प्रयागराजमध्ये आहे तेव्हा त्यांनी प्रयागराजच्या पोलिसांशी संपर्क साधला, त्याचं लोकेशन दिलं, त्याचा नंबर दिला आणि साहजिकच त्याच्यावरती त्याला झडप टाकून त्याला शिताफीनं पकडलं। आता त्याला पकडल्यानंतर त्याला उद्यापर्यंत बीडमध्ये आणण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। आता या बोक्यावरती आणखीन एक संकट आलेलं आहे की त्याच्यावरती इतके गुन्हे दाखल होते, त्यामुळे त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव हा ऑलरेडी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे होता। आता त्याच्यावर देखील आज निर्णय झालेला आहे, त्यामुळे त्याची तडीपारी ही जवळपास कन्फर्म झालेली आहे। आता तो त्या बीड जिल्ह्यामध्ये देखील वास्तव्याला राहू शकणार नाही। अर्थात त्याच्यावरती इतके गुन्हे आहेत की त्याचा पुढचा काही दिवसांचा मुक्काम हा तुरुंगामध्येच असू शकेल, त्यानंतर मात्र त्याला बीड जिल्ह्यामध्ये
राहता येणार नाही, त्याला इतर जिल्ह्यामध्ये जावं लागेल. आता या बोक्याच्या अटकेचं स्वागत सुरेश धस यांनी केलेलं आहे. सुरेश धस यांनी देखील असा दावा केलेला आहे, त्या बोक्यावरती जेवढे काही गुन्हे दाखल झालेले होते त्यातले काही गुन्हे मीच दाखल करायला सांगितलेले होते. या बोक्या प्रकरणी सुरेश धस देखील अडचणीत आलेले होते की जे सुरेश धस नाकानं कांदे सोलतायत आणि इतर नेत्यांच्या गुंडगिरीबाबत बोलत होते, त्या सुरेश धस यांनीच बोक्यासारखे गुंड बाळगलेले आहेत असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. आता हा जो बोक्या आहे, हा बोक्या आता पुढे काय आणखीन पोलिसांना माहिती सांगतो आहे. त्याने हरणं, मोर असे वन्यजीव मारलेले आहेत. त्या वन्यजीवाचं मटण त्यानं कोणाकोणाला खाऊ घातलेलं आहे, त्याच्या पार्टीमध्ये कोण कोण सहभागी झालेलं होतं याचा देखील शोध पोलिसांना घ्यावा लागेल. आता त्याच्या विरोधात काही प्रबळ पुरावे आहेत की प्रत्यक्ष मारहाण करतानाचा व्हिडिओ आहे की त्याचं म्हणणं होतं की माझ्या चुलत भावाच्या किंवा दुसऱ्या कोण्या नातेवाईकाच्या मुलीची छेड तो व्यक्ती काढत होता, त्यामुळे मी त्याला बॅटनं अशी जबरदस्त मारहाण केलेली होती. त्याने जी ती मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीमध्येच त्याने आपल्या मारहाणीची कबुली दिलेली होती. त्यामुळे ही मुलाखत देखील बोक्याच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या मुलाखतीमधली कबुली हा पोलिसांसाठी मोठा पुरावा होऊ शकतो. तर एकूणच बीड जिल्ह्यामध्ये अशा अनेक बोक्या आहेत, हे आता आपल्या काही दिवसामध्ये दिसून आलेलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचे देखील जवळचे नातेवाईक कशा प्रकारे दमदाटी करतात याचे देखील व्हिडिओ पुढे आलेले आहेत. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी नायब तहसीलदाराला दिलेल्या फोनवरून धमकीचा देखील व्हिडिओ किंवा ती क्लिप अनेकांनी पाहिलेली असेल, ऐकलेली असेल. त्यामुळं बीडमधले आता सगळेच राजकारणी कशा प्रकारे आपलं राजकारण हाताळतात, कशा प्रकारे गुंडांना जवळ ठेवतात आणि त्यातून राजकीय इप्सिस साध्य करतात याचं एक मोडस ऑपरेंडिस या निमित्तानं आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या पुढे आलेली आहे. अर्थात बीड पुरतेचे आका बोका नाही आहेत. महाराष्ट्रामधल्या अनेक गावांमध्ये शहरांमध्ये अशा वृत्तीचा सुळसुळाट झालेला आहे. बीड हे फक्त आता नाव महाराष्ट्रभर गाजत आहे. त्यातले व्हिडिओ पुढे आल्यामुळे बीडबाबत लोक जाहीरपणे बोलत आहेत. पण इतर जिल्ह्यातल्या देखील अशा आकाबोकांना या निमित्तानं आळा बसू शकेल अशी अपेक्षा धरायला काही हरकत नाही. बोक्या सापडला, त्यानं पोलिसांचा इगो हर्ट केला होता. आता तरी पोलिसांना थोडीफार उपरती झाली असं म्हणू शकू आपण, कारण या अशा बोक्यांना किंवा आकांना वेळीच ठेचलं नाही तर ते कशा प्रकारे भस्मासूर होतात हे देखील आता पोलीस यंत्रणेला कळालेलं असावं. मला वाटतं हा धडा बीडनं संपूर्ण महाराष्ट्राला दिलेला आहे. तुम्हाला काय वाटतं की या आक्याला खरोखरीच भाजप आमदार सुरेश धस यांचा पाठिंबा आहे? तर तुमचं मत जरूर कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी.